नमस्कार विद्यार्थी मित्र हो, तर स्वागत आहे तुमचं. आज आपण इयत्ता 10वी SSC मध्ये विज्ञान भाग 1 परीक्षेमध्ये हमखास विचारले जाणारे काही प्रश्न बघत आहोत. चला तर मग सुरुवात करूया. पहिला प्रश्न इथे आपल्याला दिलेला आहे. मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीतील मूलद्रव्यांचे गुणधर्म हे त्यांच्या आवृत्तीफला इतके असतात. आता कोणा इतके? अणुवस्तुमानांकांच्या आवृत्तीफला इतके असतात. तर विद्यार्थी मित्र हो, लक्ष द्या. यापुढे जर आपल्याला विचारलं आधुनिक आवर्त सारणीतील मूलद्रव्यांचे गुणधर्म, तर आपण या ठिकाणी दिलेल्या पर्यायांपैकी अणुअंक हे लिहिणार. अणुअंकाचे आवृत्तीफल असतात, बरोबर. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे. लिथियम आणि पोटॅशियम डोबेरायांचे त्रिके आहेत. डोबेरायांची त्रिके तर आपल्याला माहीत आहेत ना विद्यार्थी मित्र हो. त्यापैकी 2 तर दिलेली आहेत. मग मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, सोडियम आणि कॅल्शियमपैकी कोणतं करेक्ट येणार? तर सोडियम हे करेक्ट आन्सर आहे विद्यार्थी मित्र हो. पुढील बघूया आपण. हे 18व्या गणांतील मूलद्रव्य आहे. आता 18व्या गणातील मूलद्रव्य ह्याचं योग्य उत्तर आहे Ne. दिलेल्या पर्यायांपैकी Ne हे त्याचं योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्न आपण बघूयात. नालकुंतलातून विद्युतधारा गेल्या निर्माण होणाऱ्या चुंबकीय बलरेषांचे संरचना कोणते बलरेषांप्रमाणे असते? तर ह्याचं योग्य उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्र हो. कोणती बलरेषा आपल्याला विचारली आहे? आपल्याला दिलेल्या पर्यायांपैकी पट्टी चुंबकाच्या बलरेषांप्रमाणे हे योग्य उत्तर आहे. पुढील बघूया. कोळशाचे ज्वलन ही डॅश डॅश अभिक्रिया आहे. कोळशाचे ज्वलन ही एक संयोग अभिक्रिया आहे विद्यार्थी मित्र हो. दिलेल्या पर्यायांपैकी आपल्याला संयोग अभिक्रिया हे आपण उत्तर निवडायचे आहे. पुढील प्रश्न बघूया. दाबामुळे बर्फाचे वितळणे व दाब काढून घेतल्यास त्याचं पुन्हा बर्फ होणे या प्रक्रियेस काय म्हणतात? तर या प्रक्रियेस विद्यार्थी मित्र हो पुनर्हिमायन असं म्हटलं जातं. पुढील प्रश्नाकडे वळूया आपण. हवेतील पाण्याच्या वाफेचे प्रमाण हे या राशींच्या सहाय्याने मोजले जाते. दिलेल्या पर्यायांपैकी निरपेक्ष आर्द्रता हे उत्तर बरोबर आहे विद्यार्थी मित्र हो. पुढचा प्रश्न. पाण्याचे तापमान कोणते सेल्सिअसपेक्षा कमी झाल्यास त्याचे आकारमान वाढते? आपल्याला इथे पर्याय दिलेले आहेत 0, 4, 8, 12. त्यामधला योग्य पर्याय आहे 4. पाण्याचे तापमान जर 4 अंश सेल्सिअसपेक्षा कमी असेल तर त्याचा आकारमान वाढते. चला तर मग पुढील प्रश्न बघूया. एक प्रकाश किरण चिपेच्या पृष्ठभागाशी 50 अंशचा कोन करतो, तर त्याचा आपत कोन किती अंशाचा असेल? तर दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय हा 40 अंशाचा तो आपत कोन तयार होईल. पुढील प्रश्न बघूया आपण. हवेतील पाण्याच्या वाफेचे प्रमाण हे सहाय्याने मोजले जाते, तर कोणत्या सहाय्याने मोजले जाते? आपल्याला दिलेल्या पर्यायांपैकी निरपेक्ष आर्द्रता हे उत्तर बरोबर असणार आहे विद्यार्थी मित्र हो. पुढील प्रश्न आपल्याला दिला आहे. आयच्या एका विशिष्ट मूल्यासाठीचे मूल्य 90 अंश होते, तर आयच्या विशिष्ट मूल्यास काय म्हणतात? तर क्रांतिक कोन असं म्हणतात विद्यार्थी मित्र हो. आपल्याला हे माहीत असायला हवं. पुढील प्रश्नाकडे आपण वळूया. शुभ्र प्रकाश लोलकावर पडला असता रंग सर्वात कमी वळतो, तर कोणता रंग सर्वात कमी वळतो? आपले योग्य उत्तर असणार आहे लाल. मार्च 2022ला विचारण्यात आला होता हा प्रश्न. पुढील प्रश्नाकडे वळूया आपण. पदार्थ माध्यमात प्रकाशाचे घटक रंगात पृथक्करण होण्याच्या प्रक्रियेस प्रकाशाचे म्हणतात. काय म्हणतात बरं? तर प्रकाशाचे अपस्करण म्हणतात. विद्यार्थी मित्र हो, दिलेल्या पर्यायांपैकी अपस्करण हे आपल्याला उत्तर निवडायचं आहे. त्यानंतर आपण पुढील प्रश्नाकडे वळूया. बहिर्गोल भिंगाचे नाभीय अंतर 25 सेमी आहे, तर भिंगाची शक्ती काय असणार आहे? तर भिंगाची शक्ती ही 4.0 D एवढी असणार आहे विद्यार्थी मित्र हो. पुढील प्रश्न. डोळ्यात प्रवेश करणाऱ्या प्रकाशाचे प्रमाण नियंत्रित करते. काय बरं नियंत्रित करते? तर आपल्या डोळ्यातील बाहुली जी आहे ही नियंत्रित करत असते. पुढील प्रश्न. निरोगी मानवी डोळ्यांसाठी निकटबिंदू डोळ्यांपासून डॅश डॅश सेमी अंतरावर असणार आहे. म्हणजे किती सेमी अंतरावर असायला लागतो तो? तर क हे उत्तर बरोबर आहे. विद्यार्थी मित्र हो, एक गोष्ट लक्षात घ्या. आपले डोळे हे खूप नाजूक असतात. जर 25 सेमीपेक्षा खूप जवळ आपण धरलं तर काही गोष्टी आपल्याला दिसेनाशा होतात. पुढील प्रश्न आपण बघूया. सोने विलेपित दागिने हे डॅश डॅशचे एक उदाहरण आहे, तर दिलेल्या पर्यायांपैकी आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे. त्यामधला योग्य पर्याय असणार आहे विद्युत विलेपन. पुढील प्रश्नाकडे वळूया आपण. लोखंडाचे पत्रे गंजू नयेत म्हणून त्याच्यावर कोणत्या धातूचा थर दिला जातो? बघा बरं, दिलेल्या पर्यायांपैकी कोणत्या धातूचा थर दिला जाऊ शकतो? तर योग्य पर्याय आहे जस्त. पुढील प्रश्न बघूया. कार्बोनेट धातूचे मर्यादित हवेत तीव्रपणे तापवून ऑक्सिडाइडमध्ये रूपांतरित करतात. या प्रक्रियेला काय म्हणतात बरं? दिलेल्या पर्यायांपैकी काय उत्तर येऊ शकतं?
तर निस्तापन हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न बघू शकतो आपण. दैनंदिन जीवनात वापरले जाणारे कार्बनी संयुग कोणते आहे? कोणते असणार आहे कार्बनी संयुग? तर ह्याचं सुद्धा योग्य उत्तर मी दिलेलं आहे, खाद्यतेल. पुढे जाऊया. प्रश्न आहे, धातुकांची विलगीकरणाची विल्फली टेबल पद्धत ही कोणत्या विलगीकरणाची पद्धत आहे? तर याचं योग्य उत्तर असणार आहे गुरुत्वीय प्रकारची. पुढील प्रश्न, शुद्ध इथेनॉइन ॲसिडचा द्रवणांक हा काय आहे? काय असणार आहे विद्यार्थी मित्र हो? तर त्याचा द्रवणांक ह्याचं योग्य उत्तर असणार आहे आपलं 17°C. पुढील प्रश्न, LPGमध्ये हा एक ज्वलनशील घटक असतो. LPGमध्ये कोणता ज्वलनशील घटक असतो विद्यार्थी मित्र हो? माहीत आहे का तुम्हाला? तर प्रोपेन हा ज्वलनशील घटक LPGमध्ये असतो. पुढील प्रश्न, सूर्यमालिकेतील आपल्या सर्वात जवळचा घटक आहे. कोणता असणार आहे सांगा बरं मला? आपल्या जवळचा घटक, तर आपल्या जवळचा घटक हा चंद्र असणार आहे. पुढील प्रश्न, उपग्रह प्रक्षेपकांचे कार्य यावर आधारित आहे. कोणत्या गोष्टीवर आधारित असणार आहे उपग्रह प्रक्षेपकांचे कार्य? आपल्याला पर्याय दिलेले आहेत. न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम, दुसरा, तिसरा नियम आणि पुढे दिलेला आहे न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत. तर ह्यापैकी योग्य पर्याय हा न्यूटनचा गतिविषयक तिसरा नियम असणार आहे. पुढील प्रश्न बघूया. हे उपग्रह प्रक्षेपक आहे. ह्यापैकी कोणते उपग्रह प्रक्षेपक असणार आहे? तर PSLV. त्याचं फुल फॉर्मसुद्धा मी दिलेलं आहे इथे, पोलार सॅटेलाइट लॉन्च व्हेइकल. हे त्याचं योग्य उत्तर आहे. तर पुढील प्रश्नसुद्धा आपण बघू शकतो. मुक्तिवेगाचे सूत्र काय आहे? मुक्तिवेगाचे सूत्र जुलै 2022ला विचारण्यात आला होता प्रश्न. दिलेल्या पर्यायांपैकी B हा योग्य पर्याय असणार आहे विद्यार्थी मित्र हो. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे काही विज्ञान भाग 1मध्ये SSC बोर्ड एक्झामला 10वीच्या परीक्षेत जे काही प्रश्न विचारले जाऊ शकतात किंवा विचारले गेले होते ते दिले आहेत आणि ह्यांचा बहुपर्यायी प्रश्नांचा अभ्यास तुम्ही नक्की करा. 1 गुण आहेत. हा 1 गुणसुद्धा आपल्या प्रत्येकासाठी महत्त्वाचा आहे विद्यार्थी मित्र हो, लक्षात घ्या. अशाच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येत राहू. तुमचे गुण वाढणे, तुम्हाला चांगले गुण मिळणे हीच आमची इच्छा. त्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून जी आम्ही पुढील व्हिडिओ टाकणार आहोत ती नोटिफिकेशनमध्ये तुम्हाला नक्कीच दिसेल आणि तुम्ही पाहू शकतात. धन्यवाद.